सर कैमरा फिक्स है। एक मिनट करूँ का?
नराधमाला फाशी द्या. नराधमाला फाशी द्या. खाली डोकं वर पाय. सरकार को फेंको. खाली डोकं वर पाय. मला पण माहिती आहे. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. नको आम्हाला 1500. नको आम्हाला 1500. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. सुरक्षा द्या. नको आम्हाला 1500. नको आम्हाला झालाच पाहिजे.
काय बोलतो सर? काय सर? बघा सर.
चालेल चालेल. सर्वांनी इथे लक्ष द्यावं. आपल्या सर्वांना साहेब संबोधित करणार आहेत. हा, चालेल. सर्वांनी शांत राहा. अजूनही महाराष्ट्रामध्ये जिवंत मन आहेत याचं दर्शन आपण घडवलेलं आहे. म्हणजे मोठा सरकार आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करते, घटना पाहिजे तसं राज्य करते. खरंच मला या सरकारची कीव येते की त्यांनी नराधमांच्या विरुद्ध उभारण्याच्या ऐवजी नराधमावरती पांघरुण लावण्याचं काम करतात. दुष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खंडणीत बाजू घ्यायला भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण ज्या वेळेला सर्व दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावरती उतरण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. आज आपण या सरकारमध्ये हिंमत नाहीये. आजचा महाराष्ट्र बंद हा कडकडीत झाला असता आणि याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही, संकटाचा बंदोबस्त करण्यामध्ये यांच्यामध्ये काही ताकद नाही. असं एक निर्णावलेलं सरकार आपल्या राज्यावरती महाराष्ट्रावरती राज्य करते. आणि याला जेव्हा अंदाज आला तेव्हा महाराष्ट्र बंद कडकडीत होणार, तो होणारच. त्यांनी त्यांचे केले सपाटे कोर्टात पाठवले आणि कोर्टाकडनं आपल्या महाराष्ट्र बंदला अडथळा निर्माण केला गेला. मी काल संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि कोर्टाला मी धन्यवाद दिलो. कारण आपल्याला जे वाटलं होतं आपली केस सर्वोच्च न्यायालयात 2 वर्ष 2.5 वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे, न्याय कधी मिळेल असा आम्हाला एक विश्वास आहे, जरूर आहे. पण कोर्ट एवढ्या त्वरेने आणि तत्परतेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं. याच्याबद्दल मी कोर्टाचं अभिनंदन करतो. म्हणजे कोर्ट जर का कोर्टाने ठरवलं तर कोर्ट तात्काळ निर्णय घेऊ शकतं. आज आपण इकडे सगळे जमल्यानंतर सरकारला कळलं असेल की जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या अत्याचाराविरुद्ध आणि तुमच्या नेत्यांच्या सरकारविरुद्ध एक मशाल धगधगते आहे. तुम्ही आमच्या बंदला बंद केलं, कशासाठी बंद केला होता? महिलांना सुरक्षा पाहिजे, बहिणीला सुरक्षा पाहिजे, मातेला सुरक्षा पाहिजे, मुलीला सुरक्षा पाहिजे, म्हणून आम्ही बंद केला होता. त्या बंदच्या मध्ये तुम्ही अडथळा आणला. मग गेल्या आठवड्यामध्ये भारत बंद झाला होता 21-22 ऑगस्टला. भारत बंद आपल्या राज्यामध्ये तो जाणवला नाही, पण इतर काही राज्यांमध्ये रेल्वे सुद्धा बंद झाल्या होत्या. तेव्हा हे सगळे याचिकाकर्ते कुठे गेले होते? का तेव्हा या बंदला विरोध केला गेला नव्हता? आणि या नराधमांना सुद्धा पाठीशी घालणारे याचिकाकर्ते किंवा आणखी कोणी असतील हे सुद्धा तेवढेच विकृत आहेत. जो कोणी महिलांवरती अत्याचार करेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यापेक्षाही जास्त भयानक त्यांच्या पापावरती पांघरून घालणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. मग तो मराठा समाजाचा विषय असेल, एसटीचा विषय असेल, ही काही माणसं या राज्यकर्त्यांची सडा आवडती झालेली आहे. सडा आवडते लोक कोण तुम्हाला माहितीये, काय लायके तुम्हाला माहितीये. त्यांना सुद्धा मी सांगतो की कुणी केलं ते तुम्हाला सोडून देणार नाही. मी याच्यात राजकारण आणलं. आज संपूर्ण घरातल्या महिला तुम्हाला जाब विचारतायत की का माझ्या सुरक्षेच्या आड येतोय. आणि म्हणून मला असं वाटतं आजचं आंदोलन हे संपता कामा नये. जसं आज आपण इकडे आलो, भर पावसात सुद्धा आलो, तोंडाला काळ्या पट्ट्यामधून हातात काळे झेंडे घेऊन निषेध केलेला आहे. मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतोय, विनंती करतोय की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात, आपापल्या गावात, बस डेपो असतील, रेल्वे स्टेशन असतील, रिक्षा स्टँड असतील, जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे एक मोठी स्वास्थ्याची मोहीम घ्या. बस ना सर.
बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना संवेदनक्षम मन आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत. मी पत्रकार परिषदेत काल तर गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला. रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडतं. रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर आणि एक कंस मामा इकडे चांगली भाषेला न्याय कधी देतो. कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात. बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय आणि राख्या बांधतायत आणि राख्या बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनांच्या मध्ये आडकाठी करताय. अरे एवढा निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर नुसतं आम्हाला काय कोणती नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो अशाचा भाग नाही. पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार, हा जो लढा आहे, हे जे आंदोलन आहे, हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारित मन आणि संस्कारित सगळी माणसं आहेत. एका बाजूला विकृत नराधम, त्यांच्यावरती पांघरून घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत ते सगळे याचिका करते त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती, असा हा लढा आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात, मुख्य चौकात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळा करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत. त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो, तुम्ही आमचा बंद तरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही. आमचा आवाज यापेक्षा मोठा होईल. सरकार जर अत्याचारांचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत. आमच्या राज्यामध्ये भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे हा आमचा आत्ताच नव्हे आमचा एक कायदा असेल आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय. राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी आपल्या दप्तरामध्ये, आपल्या कार्यालयात गेले 1-2 वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय. आपण कृपा करावी, त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडंसं झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतीला करतोय, इथल्या सरकारला करतोय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण परत एकदा सांगतो, आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका. कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे, माझी मुलगी शाळेत जाते सुरक्षित आहे का, माझी बहीण ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का, माझी आई ऑफिस मध्ये जाते सुरक्षित आहे का. तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते. हे सरकारला घडवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो. जागे रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.